नमस्कार भावांनो बहिणींनो, मस्त कामं झालेत आता आपले, नाश्ता पाणी झालाय, सगळे कामं झालेत, काय एवढे कामं राहिले नाही आता. कपडे धुतलेत, नाश्ता पाणी करून दिलाय, सकाळचे कामं झालेत, लय सकाळचे कामं होते आज, लगे सांगूच नका. आल्लक नाश्ते राहते यायचे, सगळे आल्लक नाश्ते बनवावे लागते. सकाळचं तर बापा टाईम लगे वरच्यात जातोय, लय लवकर जातोय, काय सांगायचंय तुम्हाला, लय पटपट टाईम जातोय. हे पहा कसं ऊन कपायला लागली, दाखवलं आले, लय ऊन आहे. सकाळचं काम सांगूच नका, आता सगळे कामं झालेत आपले शांततेनं, एवढे काय आता स्वयंपाक पाणीच राहिलाय. आता हरसूच्या पप्पाला दिलं सकाळी नाश्ता बनवून पोळ्याचा, आणि हरसू भैयाला आलूचे पराठे बनवले. तुम्हाला काय रेसिपी दाखवली नाही, पहिली दाखवली होती त्याच्यामुळं. हरसू भैयाला खायचे होते आलूचे पराठे, तर ती झाली आता शिल्लक, लय शिल्लक झाले, म्हणजे शिल्लक 5-6 बनले. ते थोडं पीठ भिजवलं, भैयानं काय छोटे छोटे बनवले, तर मग त्यानं काय ते छोटे छोटेच खातोय, पतले पतले. आणि मी काय सकाळचा बिस्किटाचा नाश्ता करत असते, तर नाश्ता झालाय मग सकाळी. सगळे कामं झालेत आपली आता, मस्त कामं लगे. आता याच्या पप्पा पुरतं जेवण बनवावं लागल. ताजा ताजा भाजीपाला घेत असते, आता दादा येते भाजीपाल्या आले तवा घेईन. आता काम आवरले तर मस्त लगे. आता मस्त आराम करायचाच काम आहे. हरसू भैयाचा चाललाय फोन पाहणं, म्हणलं बाळा बंद कर, म्हणलं आता एवढं काढूस, तर मग टीव्ही बंद करायला लावली, त्याला थोडे आवाज कमी कर म्हणलं, मग त्याचा चाललाय फोन पाहणं. आणि सकाळची घाई तर लयच राहते. याच्या पप्पाचं आवरून दिलं, मग आता हे गेलेत कामाला. सकाळचं मग म्हणलं भैया आपण घरीच राहतो, म्हणलं भैयाला पण लय आज भूक लागली होती, म्हणजे मम्मी बनवणार लवकर नाश्ता, त्याचं चालूच होतं. पण म्हणलं आधी, मग ते म्हणू लागले भैयाला दे म्हणे आधी बनवून. मी म्हणलं भैया आपण तू मी आरामाने बनवून देते, म्हणलं तुझ्या पप्पाचं लवकर आवडू दे, आणि मग एवढं टेन्शन राहत नाही म्हणलं भैया. मग पप्पाचं आवडलं तर एवढं काय टेन्शन राहत नाही म्हणलं. मग आधी तू हे करते म्हणलं, आधी पप्पाच आवरून देते. भांडे गिंडे झाले तर आपले काय एवढे कामं राहिले, म्हणजे काहीच कामं नाही राहिली. चुला गिला घासला, चुला घासून घेतला, घरं पुसले, आता सगळे कामं झाले. आता जेवण बनवायचंय, पण पाहावं लागेल काय येते दारावर भाजी. याच्या पप्पाला डाळी गिळी काहीच खाऊ वाटत नाही, नाहीतर डाळी फक्त एकच डाळ खाते उडदाची. डब्बे भरेलच आहे डाळी गिळीनं. तर गावातून मग उडदाची डाळ आई देत असती ह्या वर्षी, तर मग उडदाची डाळ, तुरीची डाळ हे इथूनच घेतले. मुगाची डाळ, म्हणजे मुगाची डाळ पण इथूनच भेटते. आम्हाला जास्त डाळ कोणची भरावं लागते, हरसूसाठी तुरीची डाळ भरावं लागते जास्त. आणि याचे पप्पा उडदाची डाळ अख्खी भरणी संपून टाकली, आईनं तेवढी भरणी भरून दिली. ती लय उडदाची डाळ खाते, तर तेवढी आता राहिली समजा 2-3 किलो राहिली, 5 किलोची भरणी. म्हणजे दिवाळीला आल्यापासून म्हणजे ते त्याला डाळ मिरचू लय आवडती, त्याच्यामुळं. आमच्या हरसू भैयाला काय आवडत नाही, मला आवडती उडदाची डाळ, तर भैयाचं नाही चालतंय. खरबुजन हे आणलं तर आमचा भैया काय खात नाही. मग याच्या पप्पानं 3 म्हणजे आता यायला समजायला पाहिजे, याच्या पप्पाला आता हरसू भैया काय खात नाही, तरी एक कापलं होतं, मग एखादंच फळ आणायला पाहिजे. तर त्यानं खरबूज 2-3 फळं कशाला आणायचे बरं, खाणारच कोणी नाही घरात. मग मला आवडते, मग तुला आवडते, मग त्याला नंतर माहीत झालं भैया खात नाही, म्हणे लेकरू खात नाही, म्हणे ना आता आणलं, भैया खाल्लंच आणलं असतं तर बरं झालं असतं म्हणे. हरसू भैयाचं आमच्या नाहीच असतंय, म्हणजे छकू खाती म्हणा आमची, पण छकू सोबत नसती गावाकडे, मग त्याच्यामुळं. आमचा भैया टरबूज खात असते, तर खाल्ली तर एखादी फोड, नाही तर काय खात नाही, ते त्याला आवडतच नाही असं काय खात. आणि आलूचे पराठे बनवले, ते झाले मायाकून जास्त. आता थोडंसं जेवण बनवावं लागेल, दह्यासोबत भारी लागते आलूचे पराठे. तर मग याचे पप्पा येता सांगीन दही आणा म्हणून, नाहीतर आम्ही आणू जाऊ. दही लय भारी भेटते सुरतला, लय भारी येते, म्हणजे मस्त दही येते लगे. कापून दही भेटते आमच्या इकडं, आणि डब्याचं दही भारी भेटते. म्हणजे आम्हाला गावाकडचं दही नाही आवडत, एवढं सुरतचं दही आवडते, भारी लागते. आणि एवढं कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. आला आता भाजीपाला, चला मी घेते आता भाजीपाला भावांनो बहिणींनो.
बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या